नमस्कार मित्रांनो, स्काय मराठी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मुलांचा सध्याचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार. बघा, काही दिवसाआधी सुधीर मुनगंटीवार साहेब जे आपल्या राज्याचे वनमंत्री आहेत, त्यांना एका विद्यार्थ्याने कॉल केला होता आणि विचारले होते की साहेब, वनरक्षक भरती केव्हा निघेल. त्याचबरोबर आता काही दिवसापूर्वी काही विद्यार्थ्यांनी RTI टाकला होता, तर त्यात 1684 जागा ह्या रिक्त असल्याची माहिती समोर येत होती. तर त्या विद्यार्थ्यांनी साहेबांना विचारले की भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर त्यावर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं ते असं की सध्या कोणतीही भरती प्रक्रिया घेता येणार नाही, कारण लवकरच आता निवडणूक जाहीर होणार आहे आणि आचारसंहिता लागू होणार आहे. तर त्यामुळे वनरक्षक भरती आणि पोलीस भरती तसेच इतर कोणत्याही भरती प्रक्रिया सुरू होणार नाही, असे वक्तव्य साहेबांनी केले होते. परंतु बघा, सध्याचे जे सरळ सेवा भरती असो, पोलीस भरती असो, त्याचबरोबर इतर परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. मुलांचे वय वाढत आहे आणि त्यांची स्थिती खूप बिकट आहे. परंतु हे प्रशासनाला माहिती नाही, तर त्या अनुषंगाने खूप विद्यार्थी आहेत की भरती लवकरात लवकर निघावी यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मुलं जिल्हाधिकारी असो, सर्व आमदार असो, त्यांना निवेदने देत आहेत आणि त्यांना आपला मुद्दा समजावून सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः आगामी काळात सद्यस्थितीत चालू असलेली पोलीस भरती पूर्ण झाल्यानंतर एक नवीन पोलीस भरती घेणार आहोत अशी ग्वाही दिली होती. त्याच अनुषंगाने आता मुलांची मागणी अशी आहे की आत्ताची जी भरती सुरू होती ती पूर्ण झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे. गृह विभागात अनेक पदे, पोलीस शिपाई पदेही रिक्त आहेत. त्याचबरोबर वन विभागात काही विद्यार्थ्यांनी RTI टाकून माहिती मिळवली होती आणि त्यात त्यांना निदर्शनात आले की जवळपास 1684 जागा या रिक्त आहेत. जर एवढ्या जागा रिक्त असताना प्रशासन या जागा भरत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजेत. या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यातील खूप सारे मित्र त्यांच्या जिल्ह्यातील आमदार, त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांना मोठ्या प्रमाणात निवेदने देत आहेत. त्यांना आपला मुद्दा सांगत आहेत की बा, एवढ्या सगळ्या जागा रिक्त असताना प्रशासनाने लवकरात लवकर या जागा भरल्या पाहिजे, यासाठी मुले निवेदने देत आहेत, जेणेकरून लवकरात लवकर आगामी निवडणुकीपूर्वी या जाहिराती प्रसिद्ध व्हायला पाहिजेत. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे. बघा, काही बुलढाणा जिल्ह्यातील खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काल एकत्र येऊन जिजामाता ग्राउंडवर जमा होऊन ग्राउंड पासून ते जिल्हाधिकार्यालय तसेच बुलढाण्याचे आमदार माननीय श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या ऑफिसापर्यंत पायदळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी शांतचित्तेने निवेदन दिले आणि त्यांना आपला मुद्दा समजावून सांगितला. लवकरात लवकर वनरक्षक भरती आणि पोलीस भरती ही आचारसंहितेपूर्वी आवेदन स्वीकारणे सुरू करावे यासाठी निवेदन दिले. त्याचबरोबर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री धीरज भाऊ लिंगाडे साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. तर या मुलांचे खूप खूप आभार मित्रांनो. बघा, एकीचे बळ असेच असते. जर तुम्ही एकजुटीने आपले मुद्दे प्रशासनाकडे मांडत असाल आणि तेही एकदम शांतताप्रियेने, तर आपण सरकारला, प्रशासनाला जागे करू शकतो मित्रांनो. हे या मुलांनी सिद्ध केलेले आहेत आणि ह्या मित्रांचे, सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद. हे मुलं दिवसभर बुलढाण्यातील अभ्यासिका येथून वेळात वेळ काढून सर्व मुलांना जमा करून शांततेने आमदार साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून त्यांनी आपले वनरक्षक भरती आणि पोलीस भरती याबाबत निवेदन दिले. त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला नक्कीच यश संपादन होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही फक्त स्वतःसाठीच नाही, तर महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोठं काम केलेलं आहे. तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मित्रांनो. बघा, हा फक्त याच मुलांचा लढा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भरतीची तयारी करणाऱ्या मुलांचा लढा आहे आणि आचारसंहिता आधी आपल्याला वनरक्षक भरती आणि पोलीस भरती या निघावी यासाठी ताकदीने एकमेकांना सहकार्य करायचे आहे. त्यासाठी आपल्याला जिल्ह्यातील आमदारांना तसेच जिल्हाधिकारी साहेबांना शक्य होईल तितके निवेदन देणे जरुरीचे आहे. मायबाप सरकारला याची जाणीव होईल आणि भरती प्रक्रियेस लवकरात लवकर सुरुवात होईल. त्याचबरोबर रात्री एक परिपत्रक व्हायरल झालं मित्रांनो, जे की पोलीस भरती संदर्भात आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे खूप निवेदनं सरकारला गेले आहेत आणि सरकारने हे मनावरी घेतले आहे. बहुतेक लवकरच पोलीस भरतीची सुरुवात होऊ शकते, कारण
कालच महासंचालक साहेबांनी लेटर पाठवून सध्या पोलीस खात्यात किती रिक्त जागा आहेत याची माहिती बोलावून घेतली आहे आणि लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल. हे झालं पोलीस भरती बाबतीत. आणि राहिला मुद्दा वनरक्षक भरतीचा. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांच्या तुलनेत वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी आहे आणि खूप कारणास्तव ज्या मुलांचं वर्दीचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. कारण हाईट कमी असल्यामुळे ही मुलं पोलीस भरतीची तयारी करू शकत नाही. परंतु त्यांचं स्वप्न वर्दीचं आहे. म्हणून अशा मुलांसाठी एक वनरक्षक भरती हा मार्ग आहे. ही मुलं निवेदने देत आहेत, परंतु तेवढ्या ताकदीने नाही. तर तुम्हाला जर भरती ही लवकरात लवकर निघावी असं वाटत असेल तर जेवढे पण विद्यार्थी आहेत वनरक्षक भरतीची तयारी करणारी, तुम्हाला एकजूट व्हावं लागेल आणि वन भरती संदर्भात निवेदनं द्यावी लागतील. बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस भरतीवाल्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही वनरक्षक भरती करणाऱ्या मुलांना सपोर्ट करा. असं नाही की ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस फक्त वनरक्षक भरती करणारे मुलंच ही भरती मारतील. भरती निघेल त्यावेळेस पोलीस भरतीवाले विद्यार्थी पण त्या भरतीत उतरतील. म्हणून मित्रांनो, सर्वांना सहकार्य करा जेणेकरून पोलीस भरती सोबत वनरक्षक भरती झाली पाहिजे. जर एका वर्षात 2 पोलीस भरती होऊ शकते तर वनरक्षक भरती का नाही? आणि वन विभागात वनरक्षक पदाच्या जागा ह्या रिकाम्या असताना सुद्धा. म्हणून मित्रांनो, ही भरती निघू शकते जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर. हे तुमचेच भाऊबंद आहेत आणि थोडा वेळ त्यांच्यासाठी द्या. फक्त प्रशासनाला दाखवायचं आहे की वनरक्षक भरती करणाऱ्या मुलांची ही मेजॉरिटी ही जास्त आहे. म्हणून लवकरात लवकर जितक्या संख्येने वनरक्षक भरती करणाऱ्या मुलांनी निवेदन देता येतील तितके द्या. बस या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे सांगू शकतो मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून पोलीस भरती व वनरक्षक भरती या संदर्भात कोणतीही नवीन अपडेट असेल तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.